नमस्ते मित्रांनो, तर आजची आपली कविता आहे संबंध। कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर आता आपण कवितेला सुरुवात करूया। दिवस बदलतात तशी नातीही बदलतात, दिवस बदलतात तशी नातीही बदलतात, नाती बदलली की मग संबंध दुरावलेले दिसतात। प्रेम आपुलकी ही फक्त दाखवण्यापुरतीच राहिली, प्रेम आपुलकी ही फक्त दाखवण्यापुरतीच राहिली, संबंधांपेक्षा संपत्ती भारी वाटू लागली। जसा मासा पाण्यापासून वेगळा झाला तर मरण पावतो, जसा मासा पाण्यापासून वेगळा झाला तर मरण पावतो, तसं संबंध तुटल्यावर माणूस अस्तित्वाने नष्ट होतो। जसा मासा पाण्यापासून वेगळा झाला तर मरण पावतो, तसं संबंध तुटल्यावर माणूस अस्तित्वाने नष्ट होतो। काही संबंध ही रेतीवाळूसारखे असतात, काही संबंध ही रेतीवाळूसारखे असतात, थोडीशी हवा आली की आयुष्यातून सहज निसटून जातात। काही संबंध ही वाळूसारखे असतात, थोडीशी हवा आली की आयुष्यातून सहज निसटून जातात। हल्ली प्रत्येकजण संबंध जुळल्यावर अपेक्षा ठेवतो, हल्ली प्रत्येकजण संबंध जुळल्यावर अपेक्षा ठेवतो, अपेक्षापूर्ती न झाल्यास नात्यांबद्दल तक्रार व्यक्त करतो। संबंध टिकवायचेच असतील तर एकमेकांबद्दल आदर प्रेमाचा भाव असायला हवा, संबंध टिकवायचेच असतील तर एकमेकांबद्दल आदर प्रेमाचा भाव ठेवायला हवा, समजूतदारपणाच्या धाग्यानेच एकमेकांना वेळ द्यायला हवा। हल्ली माझा संबंध रोजीरोटीसोबत आहे, हल्ली माझा संबंध रोजीरोटीसोबत आहे, अनेक नाती असूनही मी रोजच उपाशी आहे। नात्यामध्ये सध्या व्यवहार आला, संबंध तर आता पैशामुळे जुळला। संबंध सुधारण्याच्या भानगडीत पडायला आता मला वेळ नाही, संबंध सुधारण्याच्या भानगडीत पडायला आता मला वेळ नाही। जी नाती प्रेमळ आपुलकीची असतात ती कधीच दुरावत नाहीत। नाते कितीही सुंदर असले तरी स्वार्थी जगात फार काळ टिकत नाही, नाते कितीही सुंदर असले तरी या स्वार्थी जगात फार काळ टिकून राहत नाही। संबंध कितीही जवळचे असले तरी ते आपुलकीचेच असतील याची खात्री मात्र देता येत नाही। सध्या संबंध टिकवण्यापेक्षा प्रत्येकाला नात्यात स्पेस हवी आहे, सध्या संबंध टिकवण्यापेक्षा प्रत्येकाला नात्यात स्पेस हवी आहे। नाते तुटले तरी फारसा फरक पडत नाही, म्हणे म्हातारपणी आमचे काही तुझा वाचून अडत नाही। सध्या संबंध टिकवण्यापेक्षा प्रत्येकाला नात्यात स्पेस हवी आहे, नाते तुटले तरी फारसा फरक पडत नाही, म्हणे म्हातारपणी आमचे काही तुझ्या वाचून अडत नाही। हल्ली नात्यांमध्ये खोट पाहायला मिळते, हल्ली नात्यांमध्ये खोट पाहायला मिळते, नातं रक्ताचं असो वा परक संबंध दुरावताना दिसते। हल्ली नात्यांमध्ये खोट पाहायला मिळते, नाते रक्ताचे असो वा परके संबंध दुरावताना दिसते। लहानपणीचे बहीण भाऊ एकमेकांना ओळख देईनाशी झाली, लहानपणीचे बहीण भाऊ एकमेकांना ओळख देईनाशी झाली, केवळ प्रॉपर्टी पायी आपसापसात संबंध दुरावत नेली। बाप म्हणे लेकीला तुझा माझा संबंध नाही, बाप म्हणे लेकीला तुझा माझा संबंध नाही, सासरा म्हणतो सुनेला आम्हाला तुझी गरज नाही। बाप म्हणे लेकीला तुझा माझा संबंध नाही, सासरा म्हणतो सुनेला आम्हाला तुझी गरज नाही। सासू सुनेचे कटू संबंध जगभर फेमस झालेले, सासू सुनेचे कटू संबंध जगभर फेमस असले, नकली असण्याबरोबरच कुंकू टिकली समान असले। सासू सुनेचे कटू संबंध जगभर फेमस असले, नकली असण्याबरोबरच कुंकू टिकली समान भासले। हल्लीचे आईवडील पैशाच्या मागे धावलेत, हल्लीचे आईवडील पैशाच्या मागे धावलेत, आईपेक्षा पाळण्या घरातील ताईशी बाळाच्या आपुलकीचे संबंध जुळलेत। हल्लीचे आईवडील पैशाच्या मागे धावलेत, आईपेक्षा पाळण्या घरातील ताईशी बाळाचे आपुलकीचे संबंध जुळलेत। आणि काही घरात आजही आजी आजोबांचे पत्त्याचे डाव रंगलेत, आणि काही घरात आजही आजी आजोबांचे पत्त्याचे डाव रंगलेत। टीव्ही मोबाईल पाहण्या वाचून आता त्यांनाही करमत नाही, इथे आजी आजोबांबद्दल बोलली आहे मी। टीव्ही मोबाईल पाहण्या वाचून आता त्यांनाही करमत नाही, नातवाचे आता कुणा वाचून अडत नाही। असेच राहिले आपापसातील संबंध तर नात्यांचा आदर्श आपण कधी घेणार, असेच राहिले आपापसातील संबंध तर नात्यांचा आदर्श आपण कधी घेणार। कृष्ण सुदामा, राम सीता यांच्या संबंधावर आधारित केवळ कहाण्याच ऐकणार।
संबंध टिकवण्यासाठी वेळेनुसार थोडी समजही असायला हवी. संबंध टिकवण्यासाठी वेळेनुसार थोडी समजही असायला हवी. नाते टिकवणे ही केवळ एकट्याचीच मक्तेदारी नसावी. संबंध टिकवण्यासाठी वेळेनुसार थोडी समजही असायला हवी. नाते टिकवणे ही केवळ एकट्याचीच मक्तेदारी नसावी. वृक्षाचा संबंध मातीशी तोवर आहे जोवर वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली आहे. वृक्षाचा संबंध तोवर मातीशी आहे जोवर वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली आहे. एकदा का माती मुळांबरोबर जखडून बाहेर आली की कोण माती आहे आणि कोण वृक्ष आहे हे ठरलेलं आहे. संबंध टिकवायचेच नसतील तर किमान नातीही जोडू नका. संबंध टिकवायचेच नसतील तर किमान नातीही जोडू नका आणि ती तोडायचीच असतील तर किमान दुसऱ्याचं आयुष्य तरी उद्ध्वस्त करू नका. संबंध टिकवायचेच नसतील तर किमान नातीही जोडू नका आणि ती तोडायचीच असतील तर किमान दुसऱ्यांचं आयुष्य तरी उद्ध्वस्त करू नका. शेवटी एवढंच ध्यानी असावं. शेवटी एवढंच ध्यानी असावे. नाती संपली, संबंध तुटले तरी जगणं थांबू नये. शेवटी एवढंच ध्यानी असावे. नाती संपली, संबंध तुटले तरी जगणं थांबू नये. आयुष्य सुंदर आहे हे मात्र विसरू नये. धन्यवाद.